नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, भावंडांना नमस्कार. मित्रांनो, मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार सर्वांचं स्वागत करतो यूट्यूब एमपीएससी यूट्यूब चॅनलवरती. ज्या प्रकारे मी तुम्हाला कमेंटमेंट केला होती की बुद्धिमत्ता आणि गणित हा टॉपिक आपण 1 बाय 1 शिकणार आहे. ठीक आहे, मला ज्या प्रकारे वेळ भेटेल त्या पद्धतीने. तर बुद्धिमत्तामधला एक महत्त्वाचा टॉपिक आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे, तो म्हणजे ठोकळा. ठीक आहे, तर ठोकळ्यालाच काय म्हणतात मित्रांनो, दुसरं नाव आहे घन, यालाच दुसरं नाव आहे डायस, यालाच दुसरं नाव आहे फासा, यालाच दुसरं नाव आहे क्यूब. वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर बुद्धिमत्तामधला विशेषतः एमपीएससी मध्ये हा जो घटक आहे ठोकळा, घन, डायस, क्यूब, यावरती डिमांड ऑफ एक्झामिनेशन दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात आहे. तर तो घटक आपण ह्या सेशन अंतर्गत कव्हर करणार आहे. थोडासा हा अवघड वाटला जातो, खरं बघता आपण अवघड टॉपिक सोपा करून शिकणार आहे. आणि थोडासा टॉपिक मोठा असल्यामुळं, म्हणजे हा जो घटक आहे ठोकळा, घन, थोडासा मोठा असल्यामुळं एक किंवा दोन व्हिडिओमध्ये, एक व्हिडिओमध्ये तर पॉसिबल नाही, 2 व्हिडिओमध्ये आपण पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर या घटकांतर्गत एकंदरीत प्रश्न कशा प्रकारचे विचारतात, थोडंसं बेसिक गोष्टी पहिल्यांदा आपण कव्हर करूया, म्हणजे एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल. मित्रांनो, ठोकळा, घन, डायस, क्यूब हे तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल. यामधल्या काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. ठोकळा दिसतो कसा, घन कसा दिसतो, क्यूब दिसतो कसा. तर 3 डायमेन्शन मध्ये आपण बघितलं 3D मध्ये, तर अशा पद्धतीने आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये तो दिसेल. पण ऍक्च्युअल मध्ये जर बघायचं झालं तो दिसतो कसा, तर बघा मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणजे समजावून सांगण्यासाठी एक बॉक्स घेतलेला आहे. तर हा व्यापोरायझरचा बॉक्स आहे. मी काही ह्याचं प्रमोशन करत नाहीये, नाहीतर असं समजू नका, फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी. ठीक आहे, इमॅजिनरी अभ्यास खूप चांगला होतो प्रत्येक घटकाचा, तर समजून घेण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी मी या बॉक्सचा वापर करणार आहे. हा जर तुम्ही बॉक्स पाहिलात, हा बॉक्स, तर या बॉक्सला किती पृष्ठभाग आहेत? 6. म्हणजे कोणत्याही डायसला, कोणत्याही क्यूबला, कोणत्याही घनला, कोणत्याही पासाला काय असते मित्रांनो? 6 पृष्ठभाग असतात. मग आता बेसिक गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. एकूण किती पृष्ठभाग असतात असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगाल 6 पृष्ठभाग असतात. बघा इथं एक नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4 आणि वरती 5 आणि खाली 6, अशा पद्धतीने 6 पृष्ठभाग आहेत. मिळाला उत्तर आपल्याला. आता आपल्याला कोपरे किती असतात असं विचारतील, आपण त्याचं उत्तर देऊ 8. त्याचं उत्तर देऊ आपण 8. 3 डायमेन्शन मध्ये जर समजून घ्यायचं झालं तर या ठिकाणी बघा इथे एक आहे, 1 2 3 4, हे झाले 4. ठीक आहे, त्यानंतर इथं 5, इथं 6, पाठीमागच्या बाजूमध्ये इमॅजिन करा 3 डायमेन्शन मध्ये ना 7 आणि 8. आता हेच जर आपण ऍक्च्युअली मध्ये पाहिला तर बघा इथं 1 2 3 4, म्हणजे हे वरचे 4 पृष्ठभाग. ठीक आहे, त्याच्या खालचे 6 कोपरे सांगत आहे बरं का, मी चुकून पृष्ठभाग उल्लेख केला, सांगत असताना एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतं, फक्त समजून घ्या. ठीक आहे, तर कोपरे मी समजावून सांगतोय. हा कोपरा झाला. ठीक आहे, एक कोपरा हा, त्यानंतर हा पण एक कोपरा आहे, त्यानंतर हा एक कोपरा आहे, त्यानंतर हा एक कोपरा आहे. किती झाले कोपरे? वरचे 4. आणि खाली जर विचार केला तर हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, म्हणजे कोपऱ्याची संख्या किती झाली? 8. 8 कशा पद्धतीने झाले? क्लिअर झालं. बेसिक गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. बेसिक गोष्टी जर क्लिअर असतील, पाया जर आपला मजबूत असेल, भली मोठी आपल्याला इमारत उभी करता येते. बेसिक गोष्टी क्लिअर झालं तर अवघडात अवघड क्वेश्चन आपल्याला सहज सोप्या पद्धतीने सोडवता येते. गॉट इट. तर आता यानंतर लक्षात घ्या, बाजू किती असतात एखाद्या डायस मध्ये, एखाद्या क्यूब मध्ये, एखाद्या पासामध्ये. ठीक आहे, बाजू किती असतात असं जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, त्याचं उत्तर आहे 12. किती बाजू असतात? 12 बाजू असतात. कशा पद्धतीने 12 बाजू काउंट होतात? ठीक आहे, मी डायरेक्ट ह्या बॉक्सच्या आधारे घेऊन तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा, नंबर 1 2, ठीक आहे, 3 4, किती झाले? 1 2 3 4. ह्याला म्हणायचं बघा, हा पृष्ठभाग, हा वरचा आणि हा खालचा मिळून एक काय झाला? बाजू तयार झाला. त्याला एजेस असं पण म्हणतात बरं का. हा एक झाला, त्याच्या अपोजिटला हा एक झाला, त्याच्या अपोजिटला हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. अशी किती बाजू आहेत? तर बघा 1 2 3 4,
वरती 4, खाली त्याच्या अपोजिटला 4, 1 2 3 4. ओके, आता त्याच्या बाजूला 4, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे वरचे 4 खालचे 4 आणि हे बाजूचे 4 असे मिळून 4 त्रिकोण 12. मग आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर झालं, कन्फर्म झालं की डाईस असतो का, कसा असतो. तर डाईसला एकूण 6 पृष्ठभाग असतात. कसं, किती आणि कसे असतात मी ते स्पष्ट केलं. बाजू 12 असतात, कसं, किती ते स्पष्ट केलं. कोपरे 8 असतात, कसे, किती स्पष्ट केलं. आता हे जे बेसिक गोष्टी आहे, ह्या बेसिक गोष्टीचं आपल्याला अशा स्वरूपाच्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयुक्त होणार आहे. म्हणजे हा जो डाईस तुम्हाला दिसत आहे, त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारतात. तुम्हाला असं देतील, एक डाईस आहे, तर त्या डाईसचे 1 गुणिले 1 गुणिले 1 अशा पद्धतीने समान काय केलं, त्याचे 3 भागामध्ये काप केले, तर एकूण किती डाईस तयार होतात, ठीक आहे, एकूण किती बाजू वगैरे वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. आपण ते पुढे शिकणार आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या. आता डाईस वरती जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, एकूण 4 घटकाशी निगडित परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. एक असतो 1 सरफेस कॉमा, दुसरा असतो 2 सरफेस कॉमा, तिसरा असतो नो सरफेस कॉमा आणि चौथा असतो पझल बेस्ड क्वेश्चन डाईस वरती आधारित. मग आता डाईस वरती आधारित मी एक कमिटमेंट करतो, हा लेक्चर पाहिल्यानंतर, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 हा लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला फक्त उरतो प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं एक म्हण आहे बघा आपल्या इंग्लिशमध्ये. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही परफेक्ट व्हाल. तर यानंतर परत तुम्हाला दुसरं काय पाहिजे आवश्यकता राहणार नाही. तर या ठिकाणी लक्षात घ्या, 1 सरफेस कॉमन असतो काय, तो पहिल्यांदा मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा, ह्याला मी ए नाव देतो आणि ह्याला मी बी नाव देतो. ठीक आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने 2 डाईस देतील, जे की आता काय, हा ओपन डाईस आहे आणि हा क्लोज डाईस आहे. तर सगळ्याच गोष्टी मी स्पष्ट करणार आहे. पहिल्यांदा मी बेसिक गोष्टी क्लिअर करतो. आपलं जर फाउंडेशन मजबूत असेल तरच मग पुढे शिकण्यामध्ये मजा येत आहे, बरोबर का. तर आता बघा, 1 सरफेस कॉमन, 2 सरफेस कॉमन, नो सरफेस कॉमन वरती परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात, पहिल्यांदा 1 सरफेस 2 सरफेस मध्ये एक, तर या ठिकाणी लक्षात घ्या, एक 1 सरफेस कॉमन 2 सरफेस कॉमन मध्ये फरक काय असतं, डिफरन्स काय असतं लक्षात घ्या. तर आता 1 सरफेस कॉमन मध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने तुम्हाला एकतर अंक देतील किंवा ए बी सी डी ई एफ अशा पद्धतीने तुम्हाला एबीसीडी ई एफ देतील, किंवा ह्याच्याऐवजी पुढचे अजून जे आपले इंग्लिश मधील मुळाक्षर आहेत ते देतील, किंवा रंग वर्णन देतील, काळा निळा गोरा पांढरा हिरवा जे काय असेल ते 6 पृष्ठभाग असणारे 6 वेगवेगळी नावं देतील आणि तुम्हाला विचारतील की कशाच्या अपोजिटला काय आहे. उदाहरणार्थ बघा, इथे मी लिहिलं 1 2 3, ठीक आहे, इथे 1 4 5. आता या दोन्ही मध्ये जर तुम्ही विचार केला, दोन्हीचा जर तुलना केला, तर तुम्हाला काय दिसेल मित्रांनो, या ठिकाणी 1 सरफेस कॉमन दिसेल, एक पृष्ठभाग कॉमन दिसेल, तो म्हणजे 1. ठीक आहे, याला म्हणतात 1 सरफेस कॉमन. आता 2 सरफेस कॉमन काय असतं, आता थोडस मी तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी काय करतो, या ठिकाणी 5 ला मी कट करतो आणि त्या ठिकाणी 3 ऍड करतो. आता जर दोन्ही मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केला तर इथे काय दिसेल, इथेही 3 आहे 1 आहे आणि इथेही 3 आहे 1 आहे, म्हणजे या दोन्ही मध्ये आपल्याला 2 सरफेस कॉमन दिसून आला. इथे काय झालं, 2 सरफेस कॉमन दिसून आला. आता मी काय करतो, थोड्या वेळासाठी हा कट करतो मी, हे तिन्ही पण, ठीक आहे, तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी. आता इथे काय करतो, तिन्ही पण कट करतो. आता इथे 1 2 3 तर मी ऑलरेडी लिहिलेलं आहे. तर आता या ठिकाणी काय करेन, 4 5 6 या दोन्ही डायचं जर तुम्ही कंपॅरिझन केला, तुम्हाला एक गोष्ट दिसून येते, नो सरफेस कॉमन. पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट केलं 1 सरफेस कॉमन काय असतो, दुसऱ्यांदा मी स्पष्ट केलं तुम्हाला 2 सरफेस कॉमन काय असतो, तिसऱ्यांदा मी स्पष्ट केलं नो सरफेस कॉमन काय असतो. आणि हे जर आपलं क्लिअर झालं तर आपल्याला डायस वरती कितीही अवघड क्वेश्चन विचारला तर आपल्याला सॉल्व्ह करता येतं. मी तुम्हाला हेच शिकवणार आहे. आता डायस वरती आधारित पुढचे प्रश्न कसे असतात, पझल बेस्ड क्वेश्चन असतात. तुम्हाला अशा पद्धतीने एक ओपन डायस, खुला ठोकळा देतील आणि त्या खुल्या ठोकळ्यावरती तुम्हाला या ठिकाणी असं इमॅजिन करा, ए बी सी डी ई आणि एफ अशा पद्धतीने अंक म्हणजे अक्षर देतील किंवा अंक देतील, 1 2 3 4 5 6, काळा निळा गोरा पांढरा अशा पद्धतीने वेगवेगळी नावं देतील, 6 पृष्ठभागांना वेगवेगळी नावं देतील आणि तुम्हाला विचारतील की कशाच्या अपोजिटला काय आहे, किंवा अशा पद्धतीने देतील आणि ह्या आधारे
कोणता डाईस म्हणजे हा ओपन डाईस आहे, मग कोणता क्लोज डाईस तयार होईल अशा पद्धतीने विचारतील. उदाहरण समजा आता E, F, A, त्यानंतर C, D, E असं काहीतरी देतील तुम्हाला आणि म्हणतील की ह्या डाईसचा अभ्यास करून तुम्हाला ह्यातला कुठला पर्याय योग्य आहे असं विचारतील तुम्हाला. अशा पद्धतीने देतील, गटात बसणारा वगैरे न बसणारा अशा पद्धती क्वेश्चन देतील. आणि आता जर तुम्ही तिसरा एक आपल्याला कठीण समजला जाणारा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, विशेषतः राशीच्या पेपरमध्ये जे विद्यार्थी राशीची परीक्षा तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असणार बघा. अशा पद्धतीने डाईस तुम्हाला देतील. ठीक आहे, असे एकूण हे बघा 4 काप अशा पद्धतीने डाईस देतील आणि एखादा कीटक खायला चालू करतो तर किती वगैरे अशा पद्धतीने क्वेश्चन देतील. आपण सर्व म्हणजे या सेशन मध्ये सर्व प्रकारचे एक्झाम्पल्स कव्हर करणार आहे. बेसिक गोष्टी मी क्लिअर केलं. बेसिक गोष्टीमध्ये आपण पहिल्यांदा काय शिकलो बघा, या सगळ्या सारांश मी काय काय सांगण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे किती प्रश्न विचारतात हे मी सांगण्याचा स्पष्ट केला. त्यानंतर बेसिक कोपरे किती असतात, बाजू किती असतात, पृष्ठ किती असतात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता इथून पुढे काय करणार आहे आपण डायरेक्ट आता क्वेश्चन्स घेणार आहे. सुरुवात करणार आहे आपण 1 सरफेस कॉमन पासून, त्यानंतर 2 सरफेस कॉमन, त्यानंतर नो सरफेस कॉमन आणि त्यानंतर पझल बेस्ड क्वेश्चन, त्यानंतर हे आणि हे अशा पद्धतीने सर्व क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. तर माझा सर्वांना रिक्वेस्ट आहे पूर्ण व्हिडिओज बघून घ्या. थोडा व्हिडिओ मोठा होईल आणि 2 पार्ट मध्ये होतील, मे बी 3 पार्ट मध्ये पण होतील. आणि एकदा का तुम्ही हा पूर्ण सिरीज पाहून घेतला की त्यानंतर तुम्हाला ठोकळ्यावरती तुम्हाला एकही डाऊट राहणार नाही आहे. ठीक आहे. ओके, चला तर मित्रांनो आता काय करूया डायरेक्ट एक्झाम्पल सोडूया आणि फासा, डाईस, क्यूब, ठोकळा हा सर्व घटक आपण आता 1 बाय 1 समजून घेऊया. पहिल्यांदा आपण काय करणार आहे स्टेप वाईज जाणार आहे 1 बाय 1. पहिला प्रकार डाईस, घर, ठोकळा, क्यूब यावरती म्हणजे सगळे एकाच घटकाचे नाव आहेत. तर त्यातला पहिला प्रकार एक पृष्ठभाग समान असताना अशा पद्धतीचा क्वेश्चन आपण आता सोडवून घेणार आहे. या ठिकाणी बघा प्रश्न काय म्हटलंय, एक ठोकळ्याच्या खाली 2 वेगवेगळ्या अवस्था दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या त्या 2 अवस्था दिलेल्या आहेत. ठीक आहे, दिलेल्या आहेत त्यावरून 4च्या विरुद्ध अंगास किंवा 4च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मनाने काही अंक घेतो. जसं की बघा इथे मी
तर मित्रांनो, आपण आता आयोगाचं क्वेश्चन सोडवणार आहे आणि मगाशी जे एक्झाम्पल सोडवलं ते अप्लाय होतं का चेक करणार आहे. प्रश्न काय बघा, फासाच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत. 2 अवस्था, नंबर 1 1 3 5, नंबर 2 4 3 2 अशा पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे. तर या 2 अवस्थेवरून म्हणजे यावरून 1 च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल असं क्वेश्चन आहे. 1 च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे. ठीक आहे. आणि पर्याय दिलेत. हा क्वेश्चन आहे रायचूरची पूर्व परीक्षा 2012 मध्ये विचारला गेला आहे. ठीक आहे. तर आता मला सांगा, हे जर दोन्हीची अवस्था चेक केली आपण जर या दोन्ही अवस्था चेक केलं तर इथे 3 1 5 आहे, 3 4 2 आहे. म्हणजे आपल्याला एक घटक कॉमन मिळतो. तो कोणता घटक कॉमन आहे? 3 हा जो अंक आहे तो कॉमन मिळतो. ठीक आहे. मग आपली मेथड आपण जे आता सांगितलं, दोन्ही कंडिशन लिहून घ्या. 3 3 काय कॉमन आहे? अनकॉमन. आपल्याला जो अनकॉमन आहे म्हणजे जो की ह्यामध्ये नाही आहे तो 3 च्या अपोजिटला असेल. तर आता 3 नंतर क्लॉकवाईज फिरा 1 आणि 1 नंतर काय 5, म्हणजे 3 नंतर 1 1 नंतर 5. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, 3 नंतर 4 4 नंतर 2, 3 नंतर 4 4 नंतर 2 अशा पद्धतीने लिहिले. आपल्याला मिळाले की 5 च्या अपोजिटला आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 आणि 6. तर 5 च्या अपोजिटला काय मिळालं? 2. 5 च्या अपोजिटला काय मिळालं? 2. 1 च्या अपोजिटला काय मिळालं? 4. 1 च्या अपोजिटला काय मिळालं? 4. आणि 3 च्या अपोजिटला काय येणार आहे? 3 च्या अपोजिटला जो राहिलाय तर तो म्हणजे 3 च्या अपोजिटला येणार आहे 6. 3 च्या अपोजिटला काय येणार आहे? 6. मग आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, यावरून 1 च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल? 1 च्या विरुद्ध काय आहे? 1 च्या विरुद्ध 4 आहे. 1 च्या विरुद्ध 4 आहे. 1 च्या विरुद्ध 4 आहे. 4 कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समजलं मित्रांनो सगळ्यांना? आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे जे काही आपण शिकत आहे. आता ऑफलाईन शिकवत आहे ना, एक प्रकारे मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यानंतर अपलोड करतो. ठीक आहे. तर स्पीड वगैरे व्यवस्थित आहे का? व्यवस्थित नसेल तर प्लीज तुम्ही सगळेजण मला सांगाल. ठीक आहे. आता काय करूया, अशाच पद्धतीने वन सरफेस कॉमनचे अजून काही प्रश्न सोडून घेऊया आयोगाचे, म्हणजे एक प्रकारे अजून खात्री पटेल तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले क्वेश्चनचे. ठीक आहे. चलो मित्रांनो, आपण वन सरफेस कॉमन वरती आधारित अजून एक क्वेश्चन डिस्कस करूया. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो असिस्टंटची मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारला गेला बरं का मित्रांनो, हे पण माहित असू द्या. जो क्वेश्चन मगाची क्वेश्चन आपण सोडवला तो राज्य पेपर मध्ये विचारला होता पूर्व परीक्षेमध्ये, आणि हा जो क्वेश्चन आहे तर असिस्टंटची मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारला गेलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. असिस्टंटची मुख्य परीक्षा 2014 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. बघा प्रश्न काय आहे, घनाच्या 1 2 3 4 या 4 विभिन्न स्थिती पुढे दिलेल्या आहेत. बघा 1 2 3 4 या 4 विभिन्न स्थिती पुढे दिलेल्या आहेत. F हे वर्णाक्षर दाखवणाऱ्या पृष्ठाच्या सम्मुख म्हटलंय. सम्मुख या शब्दाचा अर्थ काय होतो? समोर. सम्मुख या शब्दाचा अर्थ काय होतो? समोर. हे लक्षात घ्या. तर सम्मुख पृष्ठावर असणारे वर्णाक्षर शोधायचं आपल्याला, म्हणजे F या अक्षराच्या अपोजिटला जो वर्णाक्षर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचं क्वेश्चन येतं, पर्याय येतात, डायचे वेगवेगळ्या अवस्था देतात, घाबरून न जाता पहिल्यांदा काय करायचं, शांत डोकं ठेवून वन सरफेस कॉमन कुठं दिसतं बघायचं. तर या दोन्हीमध्ये बघा F आणि C आणि F आणि C हे काय टू सरफेस कॉमन आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय, F च्या अपोजिटला काय हे शोधायचं आहे. ह्यावर नंतर काय आयडिया आपल्याला लक्षात येत नाहीये. आता जर या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केला, यामध्ये आणि यामध्ये, तर बघा तुम्हाला इथे DE दिलेला आहे आणि इथं DE आहे, म्हणजे हा पण काय झाला वन सरफेस कॉमन होतो का? हा वन सरफेस कॉमन होत नाहीये. हे दोन्ही जर विचार केला तर वन सरफेस कॉमन होतो का? तर हे देखील दोन्ही देखील वन सरफेस कॉमन होत नाही. मग आता आपल्याला वन सरफेस कॉमन कुठं दिसून येतं की बाबा खरंच आपल्याला म्हणजे वन सरफेस कॉमन कशामध्ये दिसून येतं? तर या ठिकाणी जर तुम्ही चेक केलात, या ठिकाणी E नंतर B त्यानंतर D आहे, म्हणजेच आपल्याला इथं EBD दिले आणि इथं EFC दिले, म्हणजे या दोन्हीमध्ये जर तुम्ही विचार केलात तर काय येतं, या दोन्हीचा जर विचार केला तर वन सरफेस कॉमन दिसून येतं. जे वन सरफेस कॉमन काय आहे,
ई आहे. चला, मी मागाशी सांगितलं होतं तुम्हाला 4 पर्याय दिलं तर म्हणजे 4 पद्धतीचे वेगवेगळ्या स्थिती दिले तर घाबरून न जाता कुठलीही असू द्या कोणासोबतही आपण कंपॅरिझन करू शकतो. फक्त तिथं कंडिशन काय की वन सरफेस कॉमन आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आपण प्रकार कुठला समजून घेतोय, एक पृष्ठभाग समान असताना म्हणजे वन सरफेस कॉमन असताना. तर आता बघा कॉमन काय दोन्हीमध्ये जर विचार केला तर कॉमन काय आहे, ई दोन्हीमध्ये कॉमन आहे. ठीक आहे, मग आपण काय केलं दोन्हीतला ई ऍज इट इज लिहिला. ई नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काय येत आहे, ई नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बी येते. बी नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काय येते, बी नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डी येते. चला आता हे झालं. आता यानंतर हे डायस शोधायचं आपल्याला. ई नंतर काय येते हो, ई नंतर सी येते. सी नंतर काय येते बघा, ई नंतर सी आणि सी नंतर काय येणार आहे, एफ येणार आहे. आपल्याला काय विचारले परीक्षेमध्ये, डी च्या अपोजिटला काय असेल असं विचारलंय. तर या ठिकाणी चेक करा, डी च्या अपोजिटला एफ मिळाले, बी च्या अपोजिटला सी मिळाले, ई च्या अपोजिटला काय असेल तर ई च्या अपोजिटला ए असेल, जे अनकॉमन आहे, जे की डायस मध्ये नाही येते. तर बघा मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी. सोपं आहे, सोपं आहे. तर मित्रांनो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे म्हणून थोडस वेळ लागत आहे. एक्झाम हॉल मध्ये तुम्ही काय कराल, फास्ट मध्ये ई बी डी लिहून टाकाल, लगेच ई एफ ई सी एफ लिहून टाकाल फास्ट मध्ये, डी च्या अपोजिट ले. फक्त फास्ट मध्ये करत असताना काळजी मात्र जे आपण मांडत आहे ते सगळे बरोबर आहेत का हे चेक करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण आजच्या सेशन मध्ये वन सरफेस कॉमनचे सर्व एक्झाम्पल्स जाणून घेतले. आता वन सरफेस एक्झाम्पल सोडवत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. कोणती काळजी घ्याल तुम्ही बघा, वन सरफेस कॉमनचं एक्झाम्पल सोडवत असताना 6 पृष्ठभाग असतात. मग त्या 6 पृष्ठभागामध्ये अंक देतील का, नाही. तुम्हाला ते अंक देऊ शकतील 1 ते 6 किंवा तुम्हाला एबीसीडी देऊ शकतील, अक्षरे देतील ते, किंवा काही नावं देतील. मग ते नावं जे आहेत वारांची नावं असतील, महिन्याची नावं असतील, वेगवेगळ्या ऋतूची नावं असतील, काही देतील. फक्त एक लक्षात घ्यायचंय, डायस या घटकांतर्गत 6 पृष्ठभाग असतात. ठीक आहे, वन सरफेस कॉमनचा अशा पद्धतीने सोडवायचा आहे. आय होप सो तुम्हाला लक्षात आलं असेल. कोणाला काही डाऊट असेल ठीक आहे तर नक्कीच कमेंट करून सांगायचं तुम्ही सगळ्यांनी. लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वन सरफेस कॉमन, टू सरफेस कॉमन, नो सरफेस कॉमन आणि लॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स डायसवरती आधारित सोडवणार होतो. तर पहिल्यांदा आपण वन सरफेस कॉमन सोडून घेतलेलं आहे. यानंतर आपण आता टू सरफेस कॉमन आणि नो सरफेस कॉमन हे सोडून घेणार आहे आणि त्यानंतर लॉजिकल बेस्ड रिझनिंग सोडून घेणार आहे. ठीक आहे, आणि एकदा हे सर्व तिन्ही पार्ट तुम्ही पाहून घेतलात की तुम्हाला डायसवरती एकही प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, मला निश्चित खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल. तर सर्वांना माझा रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला सर्वांनी लाईक करा. लेक्चर कसं वाटला आणि काही तुमच्या सूचना असतील तर ते कमेंट बॉक्समधून सांगा. ठीक आहे, आणि तसंच तुमचे जेवढे काही स्टडी ग्रुप असतील त्या स्टडी ग्रुपमध्ये आपलं लेक्चर शेअर करा. ठीक आहे, तर भेटूया. टू सरफेस कॉमन हा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लेक्चर पाहिलात. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.